तुमच्याच कडून ही गोष्ट ऐकते. मला याच्याबद्दल काहीच माहिती नाही, तुमच्याच कडून ऐकते. मला आदरणीय पवार साहेबांना आणि मला याची काहीच माहिती नाही. आता तरी राज्य आणि देशासमोर देशाची आर्थिक परिस्थिती, अडचणीत आलेला शेतकरी, खूप मोठी महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड देशात होणारा भ्रष्टाचार, या सगळ्या परिस्थितीवर मात करणं हे याचं प्राधान्य आहे. मागच्या आठवड्यात इंडिया अलायन्सची एक मीटिंग झाली, त्याच्यात आमची सविस्तर चर्चा आर्थिक परिस्थितीबद्दल झाली आणि वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार याची भूमिका राहिलेली आहे की या आर्थिक संकटात त्याच्यातून देश जातोय. माननीय प्रधानमंत्र्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग ही बोलवावी आणि माननीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली देशाची आर्थिक परिस्थिती याच्याबद्दल सविस्तर चर्चा व्हावी, अशी आमची गेल्या अनेक दिवसांची नाही, आठवड्यांची नाही, महिन्यांची विनम्र विनंती सातत्याने राहिली. ही सोलापूरच्या इलेक्शनची आहे. 2 आमदार आणि एकतर देशाच्या सगळ्या मंत्र्यांना मी स्वतः दर आठवड्याला भेटते. म्हणून काय अस्वस्थता असते का? काल मी विनोद तावडेंबरोबर पूर्ण दिवस होते जेपीसी मध्ये. म्हणून काय अस्वस्थता थोडी असते. ते त्यांच्या कामासाठी आले होते, मी माझ्या कामासाठी. आम्ही जेपीसी मध्ये एकत्र होतो, शेजारी बसलो होतो. ट्विटही झाला फोटो, तुम्ही जर फॉलो करत असाल आम्हाला दोघांना तर. त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षांमधले लोक विरोधात असू दे किंवा विपक्ष असू दे, हे अनेक वेळा कामांसाठी एकामेकाला भेटत असतात. एकामेकाला भेटलो म्हणून ते आमच्याकडे येत आहेत, आम्ही त्यांच्याकडे जातो. मी तुम्हाला खरं म्हणजे आदरणीय पवार साहेब, मी माननीय जयंत पाटील, शशिकांत शिंदे, आमचे आमदार, खासदार, पदाधिकारी, आम्हाला कुणालाच कोणी कॉन्टॅक्ट केलेला नाहीये आणि आम्ही कुणाला कॉन्टॅक्ट केलं नाहीये. त्याच्यामुळे ही बातमी कुठून सुरू झाली, तुम्हाला कोणी सांगितली, हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती. तृणमूलमध्ये सध्या ज्या घडामोडी आहे त्या पार्श्वभूमीवर चर्चा